आता आपण आलेलो आहोत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे, कारण की या ठिकाणी ज्या दोन हायवा चोरी झालेल्या होत्या या जमा करण्यात आलेल्या आहेत. एक 10 चाकी आणि एक 12 चाकी, या दोन हायवा या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच तर ह्या हायवा शिरपूर येथून मध्य प्रदेश मार्गे या थेट हरियाणापर्यंत नेण्यात आल्या होत्या. पण जिद्द म्हणतो, चिकाटी म्हणतो आणि एकीचं बळ म्हणतो ते या ठिकाणी बघावयास मिळालं. काही हायवा चालक आणि मालक यांच्या समन्वयानं यांनी या हायवांचा पिछा केला, पाठलाग केला. जे टोलवरती या हायवा गेला त्या टोलच्या मागे हे जात जात या हायवांपर्यंत पोहोचले आणि मग पोलिसांचे पाचारण करून या हायवांना आता स्वतः यांनी मिळवून घेतलेलं आहे. जर म्हटलं तर या ठिकाणी सिंगम स्टाईल यांनी आपल्या स्वतःच्या रोजगाराच्या हायवा या परत आणलेल्या आहेत. तर शिरपूर शहर पोलीस असू देत किंवा ही मित्र कंपनी असू देत, जी हायवाचे चालक मालक आहेत, यांच्या जिद्दीला खरंच सलाम. शिरपुरात 2 हायवा डंपर चोरी प्रकरणी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 4घांना अटक. शिरपूर शहरातील 2 मालवाहतूक हायवा डंपर चोरी प्रकरणी शिरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला असून 4 जणांना अटक केली आहे. चोरीस गेलेली 2 हायवा डंपर तसेच गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. करवंद नाका येथील HP पेट्रोल पंपासमोरून MH18BZ 5114 क्रमांकाचा तसेच शिरपूर शहादा रोडवरील पटेल सर्व्हिस सेंटर समोरून MH18BS 1718 क्रमांकाचा हायवा डंपरांनी लंपास केल्याची तक्रार शिरपूर शहर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी CCTV फुटेज व फास्टॅगच्या आधारे तपासाची चक्रे फिरविली. मिळालेल्या माहितीनुसार महावीर प्रसाद भवरलालजी शर्मा राहणार भिलवाडा राजस्थान, इरफान उस्मान मेव राहणार नूह हरियाणा, नियामत दिनू मेव राहणार पलवल हरियाणा व कालू गफूरखो मेव राहणार भिलवाडा राजस्थान यांनी संगनमताने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. भाऊ, ही वाहनं आता मिळून आलेली आहेत, शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आली. नेमकं ही वाहनं घेण्यासाठी आपणही गेला होता असं कळतं. नेमकं तुम्ही प्रक्रिया कशी राबवली? ही जी गाडी आहे ही आहे गेल्या 10 तारखेला रात्री 12 वाजेच्या सुमारास ही 12 वाजून 50 मिनिटांनी लंपास झाली, चोरट्यांनी लंपास केली. तर आम्हाला सकाळी कळलं की मित्र कंपनी आणि आपल्या ग्रुपमधली गाडी लंपास झाली एक. तर आम्ही पण आपल्या काही मित्र आहेत ते त्यांच्या पण गाड्या आहेत की आम्ही आपल्या गाड्या कुठे आहेत तर सर्वांनी बघावं असं. तर त्याच्यातली पण एक 9:30 ते 10 वाजेच्या सकाळी सुमारास अजून एक मित्राची गाडी लंपास केली, तर ते आम्हाला सकाळी कळलं. तर त्यापूर्वी मग आम्ही आमची प्रायव्हेट गाडी घेऊन आम्ही निघालो. तर आम्हाला कळलं होतं आजच्या 15-20 दिवसापूर्वी पण एक 16 टायर टिप्पर त्याच दिशेने गेलो होतो राजस्थान साईडला. तर आम्ही पण तेव्हा आम्हाला आमच्या प्रयत्नांना यश आलं होतं, म्हणून आम्ही पण लगेच भरधाव वेगाने निघालो. तर आम्ही मध्य प्रदेश लागत परत बरेचसे जे काही गावं लागतात आम्ही ट्रेस करत करत राजस्थानमध्ये पोहोचलो. राजस्थानमध्ये पोहोचल्यानंतर भिलवाडा गावाजवळ आम्हाला ट्रेस झालं की गाड्या इथं आहेत. तर आम्ही लगेच चौकशी करत करत मग आपल्या शिरपूरची पण पोलीस टीम तेव्हा तिथं होती. तर आम्ही त्यांना बोलवून आम्ही ट्रेस केलं की आपल्या गाड्या जी आहेत शिरपूरच्या तिथं या लोकेशनला दिसत आहेत, तर तुम्ही पण इकडे. पण त्यांनी मग राजस्थान पोलीसचा संपर्क करून पण गाड्यांना इथं आपण सोबत काम करून गाड्या बघूया कुठं आहेत गाड्या. तर दोघं मिळून आम्ही सगळेजण एकच युनिट करून मग आम्ही गाड्या चौकशी करायला लागलो. तर आम्हाला गाड्या मिळायला यश आले आणि आम्ही गाड्या मिळवल्या. लगेच पोलीस कंपनी 11 फेब्रुवारीला प्रदीप लक्ष्मण चौधरी आणि अमन अश्विन कटारिया यांनी अशी फिर्याद दिली होती की शिरपूर शहर पोलीस स्टेशनमधून त्यांचे 2 डंपर चोरीला गेलेले आहेत. या अनुषंगाने सिनियर पी किशोर परदेशी आणि त्याच्याबरोबर पोलीस हवालदार रवींद्र आखडमठ, पोलीस हवालदार गोविंद कोळी आणि विनोद आखडमठ आणि टीम यांनी सगळ्यांनी अतिशय चांगलं काम करून CCTVच्या माध्यमातून आणि इतर तांत्रिक तपास करून राजस्थानमधून पूर पोलीस स्टेशन यांची मदत घेऊन आपण 4 लोकांना याच्यामध्ये अटक केलेली आहे. त्याची नावं आहेत इरफान उस्मान मेव राहणार हरियाणा, नियामत दिनू मेव हा देखील राहणार हरियाणा, कालू गफूर खान मेव हल्ली मुक्काम भिलवाडा आणि